ईस्ट न घालता आणि ओव्हन न वापरता आपण आज बनवतो छान असा सॉफ्ट मऊ मार्केटसारखा कुलचा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. ॲक्च्युली ही माझी खूपच फेवरेट रेसिपी आहे. तर सर्वात पहिले इथे मी घेतलेलं आहे थोडंसं दूध आपल्याला कोमट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी साखर आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता हा कुलचा जो आहे तो आपल्याला विदाऊट ईस्ट बनवायचा आहे, ते पण एअर फ्रायरमध्ये. याला अवनची अजिबात गरज नाही आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक बाऊल, त्यामध्ये घालूया आपण मैदा. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ, म्हणजे चवीपुरतं तुम्ही इकडे मीठ घालू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित पहिले असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग सोडा सर्व साईडला असं मैद्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. त्यानंतर आपल्याला मध्ये एक छोटासा असा खट्टा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायचे थोडंसं दही. 1 चमचाभर तेलसुद्धा घालून घेऊया. हे मी नेहमी भाजीला वापरते ना तेच तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे घालूया दुधाचं मिक्सचर. आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याने सर्वात पहिले असे मिक्स करून घ्यायचे. एकजीव होईपर्यंतच फक्त आपल्याला यामध्ये चमचा फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे. आता हा डो जो आहे ना तो थोडासा चिपचिपा असतो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तर हे बघा, आता इथे मी चमचा काढून घेते आणि व्यवस्थित असं हाताने हा डोला छान असं मस्त स्मूथ होईपर्यंत एकजीव करून घ्यायचे. तर इथे आता आपला गोळा तयार झालेला आहे आणि थोडासा हा असा चिपचिपा आहे, म्हणजे हाताला थोडासा असा चिकटतो. हे बघा. तर आता या डोला आपल्याला परत स्मूथ करायला आपल्याला इथे 1 चमचाभर तेल घ्यायचं आहे आणि तेल फक्त आपल्याला डोला स्मूथ करायलाच घ्यायचं आहे. डोमध्ये पूर्णपणे असं एकजीव नाही करायचं. तर हे बघा, इथे आता आपला डो जो आहे तो व्यवस्थित आता असा स्मूथ झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम लोण्यासारखा आपला डो व्यवस्थित दिसतो इथे. आता आपण झाकून आहे ना अर्धा तासाकरता साईडला ठेवून देऊयात. तुम्हाला जर अगदीच घाई असेल तर तुम्ही हे 15 मिनटंसुद्धा साईडला ठेवू शकता. 15 मिनटामध्ये सुद्धा कुलचे खूप छान तयार होतात. तर हे बघा, आता इथे आपला डो छान मस्त मुरून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. थोडंसं पीठ घालून या डोला परत एकदा असं छान मळून घ्यायचे आणि ह्याचे आपल्याला इथे 4 भाग करून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे आवडतील त्याप्रमाणे तुम्ही इथे पार्ट करू शकता, म्हणजे जेवढी तुम्हाला साईज पाहिजे त्याप्रमाणे. आता एक एक डो आपल्याला व्यवस्थित असा छान मस्त मळून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता या डोवरती आपल्याला थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी घालते थोडेसे काळे तीळ, कारण कुलच्यावरती काळे तीळ असतात. आणि त्यानंतर आपल्याला हा डो छान प्रकारे असा मस्त लाटून घ्यायचा आहे. तर हे बघायची जाडी केवढी असली पाहिजे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडी पण नाही. तर हे बघा अशा प्रकारे ह्याची जाडी असली पाहिजे. आता ह्यावर मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही नंतरसुद्धा ही कोथिंबीर थोडंसं पाणी लावून ही घालू शकता. तर हे बघा, इथे मी पहिले तुम्हाला कोथिंबीर बारीक चिरलेली दाखवते आणि थोडंसं यावरती पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं हे चपाती जी आहे ती लाटून घ्यायची, जेणेकरून आपण जे वरतून तीळ आणि कोथिंबीर लावली ती बाहेर निघणार नाही. त्याकरता इथे मी थोडंसं वरतून पाणी घेतलेलं आहे. आणि हे बघा, आता इथे आपला कुलचा बनून तयार झालेला आहे. तर आता इथे मी सर्व कुलचे असेच लाटून घेतलेले आहेत. तर आता इथे आपल्याला एअर फ्रायर पहिले प्रीहीट करून घ्यायचं. तर मी इथे 200 डिग्रीवरती एक 5 मिनटाकरता एअर फ्रायर प्रीहीट करून घेतले. त्यावरती थोडंसं तेल तर तुम्ही ते थोडंसं ऑइल स्प्रे नाही तर असं स्पॅच्युलाने तेल लावलं तरी सुद्धा चालेल, पण हे एकदाच लावायचे, सारखं लावायची गरज नाही आहे. आता ह्यावरती आपण कुलचा ठेवूया आणि थोडंसं यावरती पाणी शिंपडून घेऊया, जेणेकरून आतमध्ये स्टीम तयार होईल. आणि आता हा कुलचा आपल्याला 200 डिग्रीवरती 5 मिनटाकरता ठेवायचं आहे. तर हे बघा 5 मिनटामध्ये इथे आपला कुलचा तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा केवढा सुंदर आला आहे. तर हे बघा, मी तुम्हाला उचलून दाखवते. वरतून आपला कुलचा छान मस्त तयार झाला आणि खालून फक्त ह्याला कलर नाही आला आहे, पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे आता मी सर्व कुलचे तयार करून घेतलेले आहेत आणि तेलाने मी ह्या कुलच्यांना वरतून असं ब्रशिंग करून घेतले, जेणेकरून ते सॉफ्ट असे मस्त राहतील. तुम्ही ह्या जागी इथे तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता, पण तूप बटर एकदम थिजेल म्हणून मला शूटिंग करायचं होतं, म्हणून मी इकडे तेल दाखवते तुम्हाला. तर हे बघा, इथे आपला कुलचा केवढा सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सर, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचतात की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत असं छान छान खात राहा आणि स्वरूपास किचनला बघत राहा.